अहो स्कूटीवरून येणारी पोरगी साक्षात रेड्याहून येणारा यम आहे. अन्यायावरून आठवलं, ज्याप्रमाणे स्त्रियांना हाफ तिकीट बस सेवा आहे त्याप्रमाणे पुरुषांना पण दिली पाहिजे. असं माझं म्हणणं नाही, आपल्या मतदारसंघातल्या पुरुषांचं म्हणणं आहे की आम्हाला पण हाफ तिकीट सुविधा पाहिजे. ह्याच्यावरती तुम्ही काय म्हणाल? अहो बोला, पुरुषांविरोधाच्या या अन्यायाला कशी वाचा फोडणार तुम्ही? हां, मग पुरुषांनी लक्षात घेतलं पाहिजे की महिलांची हाफ तिकीट योजना ही पुरुषांच्या भल्यासाठीच आलेली. ती कशी? अहो तुम्ही नाण्याची दुसरी बाजू बघा ना. महिलांना स्कूटी नीट चालवता येत नाही. ह्याला धडक त्याला धडक, इकडं घोस तिकडं घोस, घरात शिर दुकानात शिर, हेच उद्योग त्यांचे चालू असतात. त्यामुळे जीवितहानी आणि वित्तहानी टाळण्यासाठी ही योजना चालू करण्यात आलेली आहे. वा वा वा, वॉट अ कमबॅक. पण हे मात्र खरं आहे, म्हणजे देवाला सुद्धा सोडत नाही तो, मंदिरात घुसतात डायरेक्ट गाडी घेऊन. तर अहो स्कूटीवरून येणारी पोरगी साक्षात रेड्याहून येणारा यम आहे. ही वस्तुस्थिती अख्ख्या पुरुष मंडळीनं समजून घेतली पाहिजे. बरोबर आहे, 100% सहमत आहे मी. आणि हाफ तिकीट असल्यामुळं बायकोला माहेरी सोड, तिला आणायला जा, परत नातेवाईकांना सोडायला जा, ह्या सगळ्या जाचातनं पुरुष मंडळीची सुटका झाली ना हाफ तिकिटामुळं. नक्कीच नक्कीच, म्हणजे हे जे इनडायरेक्ट फायदे आहेत ना, हे पुरुष समाजाने लक्षात घेतले पाहिजेत. नाहीतर काय, पुरुषांना जर हाफ तिकीट केलं तर बायका त्यांना कुठं पण कुत्र्याच्या पिल्लासारखं फरफटत देतात. त्यामुळं पुरुष वर्गानं स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्याचा आग्रह करू नये हाफ तिकिटाचा.